आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आजपासून 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार। 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी तर 26 नोव्हेंबरला उमेदवारांची यादी जाहीर होणार। नागपुरात नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी। आजपासून नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया। नागपूर जिल्ह्यात 15 नगर परिषद आणि 12 नगरपंचायतींची निवडणूक। एमसीए निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर आणि विहंग सरनाईक यांचा अर्ज। उद्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार। त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव आज उद्धव ठाकरेंची भेट घेणार। नरेंद्र जाधव दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेणार। राज ठाकरे यांच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव उद्धव ठाकरेंच्या भेटीला जाणार। एसटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आज पगार जमा होणार। एसटी महामंडळाला 471 कोटींचा निधी वितरित। निधी अभावी ऑक्टोबर महिन्याचा पगार आज म्हणजेच 10 नोव्हेंबरला बँक खात्यात जमा होणार। राज्य सरकारच्या छावा राईड ॲप आधारित रिक्षा टॅक्सी बस प्रवासी वाहतुकीचं संचालन एसटी महामंडळ करणार। या ॲपचे नियम आणि कार्यपद्धती ठरवण्यासाठी महामंडळाच्या उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती स्थापन। परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या। पालघरमधील वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजची उच्च न्यायालयात धाव। खासगी वैद्यकीय कॉलेजकडून जागा रिक्त राहत असल्याचा दावा। पक्षकारांच्या तडजोडीमुळे गंभीर गुन्हे रद्द केले जाऊ शकत नाही। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। 10 वर्षांपूर्वी 2 कुटुंबांमध्ये झालेल्या हिंसक भांडणावर भाष्य करताना नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। संबंधित प्रकरणात तडजोड करून वाद मिटवल्याचा अर्ज दोन्ही कुटुंबांनी कोर्टात केला होता।